आणि सत्ताही विकास देतं, सत्तेपासूनच विकास होतो. आणि त्यामुळे तसं त्यांच्या जे कोणी येत असतील अपक्ष त्यांचं स्वागतच आहे. काही भाजपकडे येत आहे, काही एकनाथजीकडे जात आहे, काही अजितदादाकडे जात आहे. त्यामुळे त्या लेवलला आमचे तीनही लोक त्या अपक्षाला न्याय देतील. सर, रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती झाली. संजय राऊत बोलत आहेत की तुम्हाला कुठेतरी सैतानी बहुमत मिळालंय म्हणून बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात आहेत. ही नियुक्ती बेकायदेशीर वाटते का? मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत ज्या पद्धतीने निवडणूक हरल्यापासून बोलतायत, संजय राऊत निवडणूक झाल्यापासून निकालापासून जे बोलतायत ते फक्त त्या ठिकाणी आव आणून बोलतायत. त्यांना काहीतरी बोलायचं असतं म्हणून 9 वाजता बोलतात आहे. त्यांना हे माहिती आहे की आता 5 वर्ष किती आटापिटा केला तरी काही होणार नाही. आणि त्यामुळं काही वेळे झालेल्या मानसिकतेमध्ये, काही विकृत मानसिकतेमध्ये किंवा काही हॉस्पिटलाइज मानसिकतेमध्ये किंवा काही त्या ठिकाणी आता आव आणून बोलतात आहे. त्यामुळं मला असं वाटतं, तुम्ही सुद्धा फार सकाळी 9 वाजता जे जाता ना, त्याचे मला दुःख वाटतं की तुम्ही महाराष्ट्राला त्या ठिकाणी काही ना काही सकाळपासनं कन्फ्यूज करण्याकरता महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप काही चालू आहे, खूप काही झालं आहे. असं आहे, कुठल्याही पोलीस महासंचालकाची किंवा कुठल्याही चीफ सेक्रेटरीची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा सर्व नियमाचे आधार घेऊन कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं होत नाही. शेवटी इतके महत्त्वाचे पदं असतात, त्या पदावर नियुक्त्या होत असताना त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होतात. कुठेही त्या ठिकाणी नियमाच्या बाद जाता येत नाही. मान्य होत नाही. शरद पवार म्हणतायत की ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटी राज्य विरोधकांना देण्यात आली आणि मोठी राज्य बाळगवण्यात. शरद पवारजी सारख्या प्रगल्भ आणि अभ्यासू व्यक्तीने निवडणुकीचा पराभव झाल्यामुळं असं बोलणे हे मला न पटणार आहे. किमान शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी तरी किमान अशा पद्धतीच्या विचार करणे, ईव्हीएमवर अशी विचार करणे. मग सुप्रियाताई सुळे निवडून आल्या बारामतीमधून, सुनेत्राताई पवार हरल्या, तेव्हा तुम्ही का नाही बोलले पवार साहेब? पवार साहेब आपण 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वीच विसरून गेलात. सुनेत्रा पवार हरल्यात ना त्या ईव्हीएम मशीनमुळं, आमच्या वहिनी हरल्या, सुप्रियाताई सुळे निवडून आल्यात, तेव्हा जर बोलले असतं बरं झालं असतं. सर, हिंदी में की भाजपा आता केंद्रातील भाजपची जी पक्षसृष्टी आहे एक मास्टर स्ट्रोक देऊन वेगळे मुख्यमंत्री राज्याला देतील का? ये आपको कैसा मालूम हुआ? तो मराठी ये बातें करने से आप कन्फ्यूज मत करिए. आपला कन्फ्यूज तो मराठीमध्ये सांगतो, तुम्ही कन्फ्यूज करू नका. आपापल्या मताने सूत्राच्या बातम्या लिहू नका. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. युतीच्या राजकारणामध्ये थोडा वेळ लागतो. शेवटी 3 पक्षाचे वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांचे 3 कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, बसतील. थोडं लेट होते आहे कारण 3 पक्षाचा सरकार आहे, 3 पक्ष सरकार बनवण्यामध्ये आहे. त्यामुळे थोडा लेट होते आहे. याचा अर्थ असा नाही आहे की सूत्राने हे केलं, सूत्राने ते केलं, काही नाही आहे. आमचे नेते बसतील आणि योग्य सरकार बसवतील. बरेच नेते आहेत जे आता सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयात जात आहेत या निकालाविरोधात, निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेविरोधात आणि ईव्हीएम विरोधात. आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा होते, ईव्हीएम हटावा आणि बॅलेट पेपर लावा म्हणून. अशा प्रकारे यापूर्वीही सुप्रीम कोर्टामध्ये खूप लोक गेले आहेत. निवडणूक हरल्यावर काही दिवस अशी मानसिकता असतं, कारण निवडणुकीचा शॉक काही लवकर जात नाही. निवडणुकीच्या 4-5 दिवस वाटतं माणसाला, आपण ईव्हीएमवर गेलं पाहिजे, आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे, आपण हायकोर्टात गेलं पाहिजे. लोक गेले यापूर्वी. सुप्रीम कोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहेत, हायकोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहेत. त्यामुळे मला वाटतं यामध्ये आता फार त्यांनी मांडलं म्हणून त्याचे उत्तर मी द्यावे असं बरोबर नाही. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आता थोडा प्रगल्भ दिशेने जावं. सर, निकाल काल लागलेत आणि आज तुम्ही बैठकांना कामाला सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आज बैठका लावलेल्या आहेत. काल परवा निकाल लागले, सेलिब्रेट व्हायच्या आधी बैठका पण लावायला सुरू केली. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे. 1.5 कोटी सदस्य आम्ही करतोय. जवळपास 1 लाख आम्ही सक्रिय सदस्य करतो आहोत. आमच्या संघटन पर्वामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मॅन्डेट मिळाला आहे, सर्व समाजाला, सर्व व्यक्तीला भारतीय जनता पार्टीशी जोडून घेणे हा आमचा अजेंडा आहे. सोबतच येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये जी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो. आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, लोकसभा, विधानसभा. आता कार्यकर्त्याची निवडणूक आली आहे. आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये तेवढ्याच ताकदीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र उभी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या भाजपचे सर्व नेते आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये काम केलं पाहिजे.
याकरता आम्ही तशी तयारी सुरू केली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालं आहे त्या पद्धतीचं मॅन्डेट हे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला मिळेल. आणि आता खूप झालं, खूप निवडणुका रेंगाळल्या आहे. आता आमच्या खालची जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या सुद्धा संस्था, महानगरपालिका, झेडपी, या केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना समाजापर्यंत, ग्रामीण भागात, शहरी भागाकरता नेण्याकरता ही या ठिकाणी महत्वाच्या बॉडी आहेत. त्या निवडणुका लवकर झाल्या पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करतोय. आमदार झालेले आहेत. तुम्ही म्हणताय 3 पक्षाचं सरकार आहे. तुम्ही भाजपा फक्त बहुमताच्या अगदी काठावर आलेलं असताना सुद्धा इतका वेळ मुख्यमंत्री पदासाठी लागतोय. कुठेतरी महायुतीच्या इतर 2 पक्षामध्ये तुमचा समन्वय किंवा व्यवस्थित नसल्यामुळे हा वेळ लागतोय. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आम्ही आणि मोठ्या भावांनी सर्व भावांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जसं आमचं सरकार 2.5 वर्ष चाललं तसं पुढचं चालवायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आहोत आणि त्यामुळे महायुतीच्या राजकारणामध्ये 3ही पक्षाचे विचार घेताना, 3ही पक्षाला सोबत घेताना काळ जातो थोडा काळ चालला आहे. पण याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता काय सर्व विचार आम्ही करतो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही याचा काही फाटाफूट करू नका, काही मनातले वेगळे विचार आणू नका, जनतेच्या मनातले वेगळे विचार टाकू नका. योग्य सरकार येणार आहे. आमचं महायुती प्रचंड ताकदवान आहे. आमची महायुती महाराष्ट्राला प्रचंड ताकद देणार आहे. आमचं डबल इंजिन सरकार आलं आहे. या डबल इंजिन सरकारमधनं महाराष्ट्राला उत्तम पद्धतीने आम्ही पुढे नेऊ. सर, हिंदी में बोल दीजिए कि जिस तरह से राज्य में नतीजे आए हैं उन नतीजों के बाद भी अभी तक मुख्यमंत्री ही मागणी समोर आली की 2.5 वर्षामध्ये एससीओ पदापासून बहुतेक पदं आम्हाला मिळाली नाही, कमिट्यांवरती पदं मिळाली नाही. यापुढे तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं बळ दिलं जाईल का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. स्वाभाविक आहे की जेव्हा सरकारमध्ये आपण येतो तेव्हा सरकारी पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की जे काही सरकारचे महत्वाचे पद आहेत, महामंडळ असतील, मंडळ असतील, समित्या असतील, तालुका समित्या असतील, जिल्हा समित्या असतील, शासकीय समित्या असतील, अशासकीय समित्या असतील, आपले सेव असतील, या सर्वांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी. कारण कार्यकर्ता जो काम करतो तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याकरता करतो आणि त्याला साहजिक वाटतं की आम्ही सरकारचा भाग असलो पाहिजे, सरकारचा भाग म्हणून आम्ही काम केलं पाहिजे. जसं निवडणुकीत ते काम करतात, सरकार आणण्याकरता काम करतात आणि सरकार आल्यावर त्या कार्यकर्त्याला न्याय भेटणे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्ही 3ही पक्षाच्या सरकारमधल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने संधी देऊन आमचे महायुतीचे कार्यकर्ते कुठेही दुःखी राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. सर, विधानसभा चुनाव के नतीजे आने के बाद जनता का मैंडेट महायुति के पास जाने के बाद भी मुख्यमंत्री को लेकर अब भी सस्पेंस बना हुआ है. महाराष्ट्र ही नहीं पूरा देश जानना चाहता है कि अगला मुख्यमंत्री कौन होगा. देखिए, मैं बार बार कह चुका हूँ, 3 दिन से कह चुका हूँ कि भाई महायुति की सरकार है. भाई महायुति की सरकार बिठाने के लिए थोड़ा समय जरूर लगता है, लेकिन वो सरकार अच्छे से काम कर सके. जो सरकार बनती है वो सरकार 14 करोड़ जनता के लिए बनती है. डबल इंजन सरकार बनने जा रही है और ऐसे में आप लोगों के कहने पे हम जल्दबाजी कर लेंगे, मीडिया के कहने पे जल्दबाजी कर लेंगे, आपके प्रेशर से जल्दबाजी कर लेंगे, ऐसा नहीं है. हम लोग योग्य पद्धति से कर रहे हैं. हमारे तीनों नेता, देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा, हमारे केंद्रीय नेतृत्व सब बैठकर निर्णय करेगा. थोड़ा समय जरूर लग रहा है, लेकिन ये जनता के हित में, महाराष्ट्र के हित में थोड़ा समय जरूर लगे, लेकिन कोई भी बात सोच विचार करके हो, जनता के हित में हो, महाराष्ट्र के हित में हो, इसलिए थोड़ा समय लग रहा है. क्या बीजेपी ने ऐसा आश्वासन दिया था कि नतीजों के बाद सीएम शिंदे को बनाया जाएगा? ऐसी खबरें चल रही हैं. देखिए, आप फिर मैं बोल रहा हूं कि आप बार बार वही विषय को जा रहे हैं. जो विषय आप आज की बैठक का नहीं, आज के विषय का नहीं है. मेरा विषय इतना ही है कि जब हमारे तीनों नेता और देश के नेता बैठेंगे तो इस चीज का सारा पढ़ाई करेंगे, सारा विषय करके करेंगे. आप किसी ना किसी के सूत्र की माहिती लाकर मुझे प्रश्न पूछते हैं. इसके बजाय आप लोग, मैं बार बार कह रहा हूं कि तीनों नेता और देश के नेता बैठकर इसका निर्णय करेंगे और अच्छा निर्णय करेंगे. सर, इससे हटकर एक सवाल है, उद्धव ठाकरे गुट अपने विधायकों से बॉन्ड लिखवा रहा है कि इस बार वो पार्टी छोड़कर नहीं जाएगी. इस पर क्या कहेंगे? क्या अगर वो आपके साथ आते हैं तो उनका स्वागत है, और बॉन्ड लिखवाने पर क्या कहना है? उद्धव ठाकरे जी की हालत ऐसी है,
शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई। शोले पिक्चर देखा ना आपने, देखा कि नहीं? तो शोले पिक्चर में असरानी थे जेलर, जेलर जो असरानी थे तो आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ, तो बचे कुछ नहीं है। अब मैं आपको दावे के साथ कहता हूं कि उद्धव जी के जो एमएलए है चुन के आए 20, 2 छोड़ के बाकी 18 जो एमएलए है उनको उद्धव ठाकरे का कहना कुछ पट्टा नहीं है। देवेंद्र फडणवीस जी को बार बार ललकारना, बार बार चैलेंज करना, ये बाकी लोगों को भी नहीं पट्टा, उनकी सेना को भी नहीं पट्टा है। अब जब जब उद्धव ठाकरे ने देवेंद्र जी को ललकारा है तब तक उनको उल्टी पड़ी है। उन्होंने 2019 में ललकारा, सीएम बन गए, उल्टी पड़ी। उन्होंने नागपुर आके कहा कि देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करनी है, 41,000 वोटों से चुन के आ गए। अब वो कहते हैं हम 20 है तो देवेंद्र फडणवीस को निपट लेंगे। भाई आप निपटने की तैयारी मत करो, आप ही निपट जाओगे। जो 20 है उसमें से 2 रह जाएंगे, 18 भाग जाएंगे। आप लोग स्वागत करेंगे क्या? आपके संपर्क में आते हैं तो? भाई वो कांग्रेस पार्टी के एकदम मिले जुले हुए हैं। कांग्रेस पार्टी का पूरा ब्लड अभी उनकी सेना में आ गया है। कांग्रेस पार्टी की पूरी विचारधारा उन्होंने स्वीकार कर ली है। कांग्रेस पार्टी का एजेंडा उन्होंने ले लिया है। कांग्रेस पार्टी का जो उनका पार्टी का जो संविधान है, पार्टी का जो संविधान होता है, हमारे पार्टी का भी संविधान है, तो इसमें वो लोग कांग्रेस पार्टी के नारे पे चल रही है। तो मुझे लगता है कि वो कांग्रेस पार्टी के नेता बन गए। उद्धव के विधायकों की बात कर रहा हूँ सर। उद्धव के विधायक क्योंकि बीसी है, शरद पवार के पास में 10 है, 5 साल सर्वाइव करना उनके लिए भी मुश्किल होगा। ऐसे में अगर आप लोगों के साथ आते हैं तो आप लोग स्वागत करेंगे क्या? किसका? उनके विधायकों का। उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे जी संजय राउत से सलामत कर ले। संजय राउत क्या सलाह देते उनको मुझे नहीं मालूम। सर एक शेवटचा प्रश्न होता, आदित्य ठाकरेंना आता विरोधी पक्ष नेत्याबद्दल विचारणा करण्यात आली, त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही, मात्र मुख्यमंत्री कोण होईल असा प्रत्येक उलट प्रश्न करताना पाहायला मिळाले। काय झालं विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात? मला आश्चर्य वाटतं की विरोधी पक्षनेता कोण याकरता त्यांना माहिती आहे की कोणीच विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही, कारण कुणातरी पक्षाला 29 जागा लागतात। 29 जागा निवडून आल्याशिवाय विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही। तिघाकडे 29 नाही। आता महाविकास आघाडी म्हणून एक करता येते, त्यांची किती बेरीज झाली तरी विरोधी पक्षनेता करता येत नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपापला इंडिपेंडेंट रजिस्ट्रेशन आहे। निवडणूक आयोग जेव्हा मान्यता देतं तेव्हा इंडिपेंडेंट पक्ष म्हणून त्यांनी मान्यता दिली आहे। आम्हाला इंडिपेंडेंट मान्यता आहे, आम्ही महायुती केली आहे। त्यांनी महाविकास आघाडी करताना वेगवेगळे पक्ष आहे, सिंगल पक्ष 29 घेऊन येईल तरच विरोधी पक्षनेता होता येते। आता विरोधी पक्षनेता त्यांच्याकडे होता येत नाही, त्यांची धडपड विरोधी पक्षनेत्याकरता आहे। खरं तर त्यांची एवढी केविलवाणी परिस्थिती आहे की काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे पोस्टल बॅलेटवर निवडून आले, ईव्हीएमनी नाकारलं, आणि तेही मला असं वाटतं नाना पटोलेंनी मागच्या 4 महिन्यापासून घोषणा केली की मी मुख्यमंत्री होणार आहे, मी मुख्यमंत्री होणार आहे, म्हणून पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून काही मतं मिळाले असतील, म्हणून त्यांना 208 मतात जर जिंकता आलं, नाहीतर नाना पटोले या राज्याचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे आपल्या विधानसभेत ते निवडून येऊ शकत नाही। आपल्या विधानसभेत 208 मतांनी निवडून येतात। काय हाल आहे काँग्रेस पार्टीचे, काय हाल आहे। आणि आमच्या तर बघा, मी 148 आम्ही लढवल्या, 132 आमच्या निवडून आल्या, 5 आमचे महायुतीचे, आमच्या भाजपा युतीचे आमचे 5 लोक अपक्ष निवडून आले। आणि आता बघा पुन्हा आम्ही जे 4 लोक आमचे गेले, म्हणजे आरमोरीचे आमचे कृष्णा गजबे 1200 मतांनी हारले, नाना पटोले 208 मतांनी, विजय अग्रवाल आमचे त्या ठिकाणी 1200 मतांनी, आणि वर्सोव्याचे आमच्या भारती लवेकर 1200 मतांनी। बघा हे राम शिंदे, रोहित पवार, आता रोहित पवारचं बघा काय हाल आहे। तर त्यामुळं मला वाटतं हे जे जेवढे देवेंद्र फडणवीसाबद्दल आग ओकले, ज्यांनी फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, स्वतः टार्गेट झाले। हे रोहित पवारला तर जनतेने धडा शिकवला, निवडून याच्या पूर्वीच त्या ठिकाणी त्यांची हार झाली आहे। नाना पटोलेची हारच आहे, नाना पटोले जिंकले पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांनी हार स्वीकारली पाहिजे। खरं तर यांचे फार बेहाल झाले आहेत। आमच्या जर 1000 मतांनी 4-5 सीट नसत्या पडल्या तर आम्ही 137 निवडून आलो असतो आणि 142 झालो असतो, ज्यात आमच्याकडे महायुती आहे। त्यामुळं आम्हाला मॅन्डेट आहे
जनादेश आहे, महायुतीला जनादेश मिळाला आहे, महायुतीच्या सर्व जाहीरनामा जनतेने मान्य केला आहे, महायुतीचा जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला आणि डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकते जनतेला वाटलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता यामध्ये आम्हाला जबाबदारी वाढली आहे. आता विरोधी पक्षांनी शांत बसावं, 5 वर्ष आत्मचिंतन करावं आणि आपापली संघटना वाढवावी. तोंडाच्या वाफा फेकण्यापेक्षा आणि ईव्हीएम हे झालं ते झालं करण्यापेक्षा मशीन दोषी आहे, हे दोषी आहे, आत्मचिंतन करा आणि कामाला लागा. पुढच्या 5 वर्षांनी या रणांगणामध्ये आम्ही कामाला लागलो आहे, तुम्ही कामाला लागा आणि पुढे जाऊ. राज्यात मनसेचा पूर्णपणे पराभव झाला आणि मनसेचं चिन्ह आता धोक्यात आलेलं आहे. मनसेचे प्रमुख नेते जे ते राज ठाकरेंकडे पुढे भूमिका मागतायत की लोकसभेला आम्ही भाजपला मदत केलेली होती आणि त्या बदल्यात आता परतफेड मागायची वेळ आलेली आहे. किमान 2 विधान परिषदेची जागा मागून घेण्यात याव्यात जेणेकरून चिन्ह सुरक्षित राहील. राज साहेब योग्य पद्धतीने चांगलं नेतृत्व आहे, ते योग्य पद्धतीने आमच्या महायुतीशी बोलतील, काही वाटलं त्याला. सर इतना बड़ा मैंडेट मिला है, सरकार बनाने में देरी क्यों हुई है? ये सवाल नाना पटोले पूछ रहे हैं कि आपके पास इतने सारे नंबर्स हैं, इतना ज्यादा आपको लोगों को समर्थन मिला, फिर भी सरकार क्यों बनाने में? नाना पटोले में ने ज्यादा समय उनके विधानसभा में कौन से बूथ पर वो कम है और क्यों कम हो गए? वो तो मुख्यमंत्री बनने वाले थे भाई. नाना पटोले ने कहा था मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ और मुख्यमंत्री बनने वाला हूँ ऐसा करके पूरे विधानसभा में घूमे. उनकी विधानसभा साकोली में हर गांव में गए वो विधानसभा में कि मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ, मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ. डरा धमका भी वोट लिए. तो मुझे बताओ, उन्होंने आज जो समय बिताना है नाना पटोले जी ने, वो समय बिताना है उनके विधानसभा के जो बूथों पर या गाँव में वो क्यों कम रहे, इसका आकलन नाना पटोले कर ले, तो बाकी बात बाद में कर ले. सर सरकार बनाने में देरी क्यों? सरकार बनाने की देरी नाना पटोले से क्यों बात कर रहे हैं आप? सरकार बनाने के लिए मैं पहले ही कहा कि 3 पार्टी की सरकार है, महायुति की सरकार है, 14 करोड़ जनता के लिए सरकार आने वाली है. भाई जब महायुति की सरकार बनती है तो उसको थोड़ा टाइम लगता है. एक पार्टी की सरकार थोड़ी है कि आज के आज बना लेंगे. भाई थोड़ा समय जा रहा है, लेकिन जनता के हित में, महाराष्ट्र के हित में है, महाराष्ट्र को आगे लेके जाने के लिए है. हमारा केंद्रीय नेतृत्व और महाराष्ट्र के तीनों नेता बैठेंगे और मुझे लगता है योग्य निर्णय होगा. ऐसा निर्णय होगा कि महाराष्ट्र की जनता के लिए, विकास के लिए डबल इंजन सरकार जो चलेगी वो देश के हित, महाराष्ट्र के हित में काम करेगी. नतीजों के बाद भी अभी तक मुख्यमंत्री ही मागणी समोर आली की 2.5 वर्षामध्ये एससीओ पदापासून बहुतेक पदं आम्हाला मिळाली नाही, कमिट्यांवरती पदं मिळाली नाही. यापुढे तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं बळ दिलं जाईल का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आहे. स्वाभाविक आहे की जेव्हा सरकारमध्ये आपण येतो तेव्हा सरकारी पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की जे काही सरकारचे महत्वाचे पद आहेत, महामंडळ असतील, मंडळ असतील, समित्या असतील, तालुका समित्या असतील, जिल्हा समित्या असतील, शासकीय समित्या असतील, अशासकीय समित्या असतील, आपले सेव असतील, या सर्वांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी. कारण कार्यकर्ता जो काम करतो तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याकरता करतो आणि त्याला साहजिक वाटतं की आम्ही सरकारचा भाग असलो पाहिजे, सरकारचा भाग म्हणून आम्ही काम केलं पाहिजे. जसं निवडणुकीत ते काम करतात, सरकार आणण्याकरता काम करतात आणि सरकार आल्यावर त्या कार्यकर्त्याला न्याय भेटणे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्ही 3ही पक्षाच्या सरकारमधल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने संधी देऊन आमचे महायुतीचे कार्यकर्ते कुठेही दुःखी राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. सर विधानसभा चुनाव के नतीजे आने के बाद जनता का मैंडेट महायुति के पास जाने के बाद भी मुख्यमंत्री को लेकर अब भी सस्पेंस बना हुआ है. महाराष्ट्र ही नहीं पूरा देश जानना चाहता है कि अगला मुख्यमंत्री कौन. देखिए, मैं बार बार कह चुका हूँ, 3 दिन से कह चुका हूँ कि भाई महायुति की सरकार है. भाई महायुति की सरकार बिठाने के लिए थोड़ा समय जरूर लगता है, लेकिन वो सरकार अच्छे से काम कर सके. जो सरकार बनती है वो सरकार 14 करोड़ जनता के लिए बनती है, डबल इंजन सरकार बनने जा रही है. और ऐसे में आप लोग के कहने पे हम जल्दबाजी कर लेंगे, मीडिया के कहने पे जल्दबाजी कर लेंगे, आपके प्रेशर से जल्दबाजी कर लेंगे, ऐसा नहीं है. हम लोग योग्य पद्धति से कर रहे हैं. हमारे तीनों नेता देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा, हमारे केंद्रीय नेतृत्व सब बैठकर निर्णय करेगा. थोड़ा समय जरूर लग रहा है, लेकिन ये जनता के हित में, महाराष्ट्र के हित में थोड़ा समय जरूर लगे, लेकिन कोई भी बात सोच विचार करके हो.
जनता के हित में हो, महाराष्ट्र के हित में हो, इसलिए थोड़ा समय लग रहा है। क्या बीजेपी ने ऐसा आश्वासन दिया था कि नतीजों के बाद सीएम शिंदे को बनाया जाएगा? ऐसी खबरें चल रही हैं। देखिए, आप फिर मैं बोल रहा हूं कि आप बार बार वही विषय को जा रहे हैं जो विषय आप आज की बैठक का नहीं, आज के विषय का नहीं है। मेरा विषय इतना ही है कि जब हमारे तीनों नेता और देश के नेता बैठेंगे तो इस चीज का सारा पढ़ाई करेंगे, सारा विषय करके करेंगे। आप किसी ना किसी के सूत्र की माहिती लाकर मुझे प्रश्न पूछते हैं, इसके बजाय आप लोग, मैं बार बार कह रहा हूं कि तीनों नेता और देश के नेता बैठकर इसका निर्णय करेंगे और अच्छा निर्णय करेंगे। सर, इससे हटकर एक सवाल है, उद्धव ठाकरे गुट अपने विधायकों से बॉन्ड लिखवा रहा है कि इस बार वो पार्टी छोड़कर नहीं जाएगी। इस पर क्या कहेंगे? क्या अगर वो आपके साथ आते हैं तो उनका स्वागत है, और बॉन्ड लिखवाने पर क्या कहना है? उद्धव ठाकरे जी की हालत ऐसी है, शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई। शोले पिक्चर देखा ना आपने? देखा कि नहीं? तो शोले पिक्चर में असरानी थे जेलर, जेलर जो असरानी थे तो आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ, तो बचे कुछ नहीं है। अब मैं आपको दावे के साथ कहता हूं कि उद्धव जी के जो एमएलए है चुन के आए 20, 2 छोड़ के बाकी 18 जो एमएलए है उनको उद्धव ठाकरे का कहना कुछ पट्टा नहीं है। देवेंद्र फडणवीस जी को बार बार ललकारना, बार बार चैलेंज करना, ये बाकी लोगों को भी नहीं पट्टा, उनकी सेना को भी नहीं पट्टा है। अब जब जब उद्धव ठाकरे ने देवेंद्र जी को ललकारा है तब तक उनको उल्टी पड़ी है। उन्होंने 2019 में ललकारा, सीएम बन गए, उल्टी पड़ी। उन्होंने नागपुर आके कहा कि देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करनी है, 41,000 वोटों से चुन के आ गए। अब वो कहते हैं हम 20 है तो देवेंद्र फडणवीस को निपट लेंगे। भाई, आप निपटने की तैयारी मत करो, आप ही निपट जाओगे। जो 20 है उसमें से 2 रह जाएंगे, 18 भाग जाएंगे। आप लोग स्वागत करेंगे क्या? आपके संपर्क में आते हैं तो? भाई, वो कांग्रेस पार्टी के एकदम मिले जुले हुए हैं। कांग्रेस पार्टी का पूरा ब्लड अभी उनकी सेना में आ गया है। कांग्रेस पार्टी की पूरी विचारधारा उन्होंने स्वीकार कर ली है। कांग्रेस पार्टी का एजेंडा उन्होंने ले लिया है। कांग्रेस पार्टी का जो उनका पार्टी का जो संविधान है, पार्टी का जो संविधान होता है, हमारे पार्टी का भी संविधान है, तो इसमें वो लोग कांग्रेस पार्टी के नारे पे चल रही है। तो मुझे लगता है कि वो कांग्रेस पार्टी के नेता बन गए। उद्धव के विधायकों की बात कर रहा हूँ सर। उद्धव के विधायक क्योंकि बीसी है, शरद पवार के पास में 10 है, 5 साल सर्वाइव करना उनके लिए भी मुश्किल होगा। ऐसे में अगर आप लोगों के साथ आते हैं तो आप लोग स्वागत करेंगे क्या? किसका? उनके विधायकों का। उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे जी संजय राउत से सलामत सर कर ले है। संजय राउत क्या सलाह देते उनको मुझे नहीं मालूम। सर, एक शेवटचा प्रश्न होता, आदित्य ठाकरेंना आता विरोधी पक्ष नेत्याबद्दल विचारणा करण्यात आली, त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही, मात्र मुख्यमंत्री कोण होईल असा उलट प्रश्न करताना पाहायला मिळाले। काय झालं विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात? मला आश्चर्य वाटतं की विरोधी पक्षनेता कोण याकरता त्यांना माहिती आहे की कोणीच विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही, कारण कुण्या तरी पक्षाला 29 जागा लागतात। 29 जागा निवडून आल्याशिवाय विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही। तिघाकडे 29 नाही। आता महाविकास आघाडी म्हणून एक करता येते, त्यांची किती बेरीज झाली तरी विरोधी पक्ष नेता करता येत नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपापला इंडिपेंडेंट रजिस्ट्रेशन आहे। निवडणूक आयोग जेव्हा मान्यता देतं तेव्हा इंडिपेंडेंट पक्ष म्हणून त्यांनी मान्यता दिली आहे। आम्हाला इंडिपेंडेंट मान्यता आहे, आम्ही महायुती केली आहे। त्यांनी महाविकास आघाडी करताना वेगवेगळे पक्ष आहे, सिंगल पक्ष 29 घेऊन येईल तरच विरोधी पक्षनेता होता येते। आता विरोधी पक्षनेता त्यांच्याकडे होता येत नाही, त्यांची धडपड विरोधी पक्षनेत्याकरता आहे। खरं तर त्यांची एवढी केविलवाणी परिस्थिती आहे की काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे पोस्टल बॅलेटवर निवडून आले, ईव्हीएमनी नाकारलं, आणि तेही मला असं वाटतं नाना पटोलेंनी मागच्या 4 महिन्यापासून घोषणा केली की मी मुख्यमंत्री होणार आहे, मी मुख्यमंत्री होणार आहे, म्हणून पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून काही मतं मिळाले असतील, म्हणून त्यांना 208 मतात जर जिंकता आलं, नाहीतर नाना पटोले या राज्याचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे आपल्या विधानसभेत ते निवडून येऊ शकत नाही। आपल्या विधानसभेत 208 मतांनी निवडून येतात। काय हाल आहे काँग्रेस पार्टीचे, काय हाल आहे। आणि आमच्या तर बघा, मी 148 आम्ही लढवल्या, 132 आमच्या निवडून आल्या, 5 आमचे महायुतीचे, आमच्या भाजपा युतीचे आमचे 5 लोक अपक्ष निवडून आले। आणि आता बघा पुन्हा आम्ही जे 4 लोक आमचे गेले, म्हणजे आरमोरीचे आमचे कृष्णा गजबे 1012 मतांनी हारले,
नाना पटोले 208 मतांनी, विजय अग्रवाल आमचे त्या ठिकाणी 1200 मतांनी आणि वर्सोव्याचे आमच्या भारती लवेकर 1200 मतांनी. बघा हे राम शिंदे, रोहित पवार. आता रोहित पवारचं बघा काय हाल आहे. तर त्यामुळं मला वाटतं हे जेवढे देवेंद्र फडणवीसाबद्दल आग उकले, ज्यांनी फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला स्वतः टार्गेट झाले. हे रोहित पवारला तर जनतेने धडा शिकवला. निवडून याच्या पूर्वीच त्या ठिकाणी त्यांची हार झाली आहे. नाना पटोलेची हारच आहे. नाना पटोले जिंकल्या पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांनी हार स्वीकारली पाहिजे. खरं तर यांचे फार बेहाल झाले आहेत. आमच्या जर हजार मतांनी 4-5 सीट नसत्या पडल्या तर आम्ही 137 निवडून आलो असतो आणि 142 झालो असतो, ज्यात आमच्याकडे महायुती आहे. त्यामुळं आम्हाला मॅन्डेट आहे, जनादेश आहे. महायुतीला जनादेश मिळाला आहे. महायुतीच्या सर्व जाहीरनामा जनतेने मान्य केला आहे. महायुतीचा जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला आणि डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकते जनतेला वाटलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता यामध्ये आम्हाला जबाबदारी वाढली आहे. आता विरोधी पक्षांनी शांत बसावं, 5 वर्ष आत्मचिंतन करावं आणि आपापली संघटना वाढवावी. तोंडाच्या वाफा फेकण्यापेक्षा आणि ईव्हीएम हे झालं ते झालं करण्यापेक्षा मशीन दोषी आहे, हे दोषी आहे, आत्मचिंतन करा आणि कामाला लागा. पुढच्या 5 वर्षांनी या रणांगणामध्ये आम्ही कामाला लागलो आहे, तुम्ही कामाला लागा आणि पुढे जाऊ. राज्यात मनसेचा पूर्णपणे पराभव झाला आणि मनसेचं चिन्ह आता धोक्यात आलेलं आहे. मनसेचे प्रमुख नेते जे ते राज ठाकरेंकडे पुढे भूमिका मागतायत की लोकसभेला आम्ही भाजपला मदत केलेली होती आणि त्या बदल्यात आता परतफेड मागायची वेळ आलेली आहे. किमान 2 विधान परिषदेची जागा मागून घेण्यात याव्यात जेणेकरून चिन्ह सुरक्षित राहील. राज साहेब योग्य पद्धतीने चांगलं नेतृत्व आहे, ते योग्य पद्धतीने आमच्या महायुतीशी बोलतील, काही वाटलं त्याला. सर, इतना बड़ा मैंडेट मिला है, सरकार बनाने में देरी क्यों हुई है? ये सवाल नाना पटोले पूछ रहे हैं कि आपके पास इतने सारे नंबर्स हैं, इतना ज्यादा आपको लोगों को समर्थन मिला, फिर भी सरकार क्यों बनाने? नाना पटोले में ने ज्यादा समय उनके विधानसभा में कौन से बूथ पर वो कम है और क्यों कम हो गए? वो तो मुख्यमंत्री बनने वाले थे भाई. नाना पटोले ने कहा था मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ और मुख्यमंत्री बनने वाला हूँ ऐसा करके पूरे विधानसभा में घूमे. उनकी विधानसभा साकोली में हर गांव में गए वो विधानसभा में कि मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ, मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ. डरा धमका भी वोट लिए. तो मुझे बताओ, उन्होंने आज जो समय बिताना है नाना पटोले जी ने, वो समय बिताना है उनके विधानसभा के जो बूथों पर या गाँव में वो क्यों कम रहे, इसका आकलन नाना पटोले कर ले, तो बाकी बात बाद में कर ले. सर, सरकार बनाने में देरी क्यों? सरकार बनाने की देरी नाना पटोले से क्यों बात कर रहे हैं आप? सरकार बनाने के लिए मैं पहले ही कहा कि 3 पार्टी की सरकार है, महायुति की सरकार है, 14 करोड़ जनता के लिए सरकार आने वाली है. भाई जब महायुति की सरकार बनती है तो उसको थोड़ा टाइम लगता है. एक पार्टी की सरकार थोड़ी है कि आज के आज बना लेंगे. भाई थोड़ा समय जा रहा है, लेकिन जनता के हित में, महाराष्ट्र के हित में है. महाराष्ट्र को आगे लेके जाने के लिए है. हमारा केंद्रीय नेतृत्व और महाराष्ट्र के तीनों नेता बैठेंगे और मुझे लगता है योग्य निर्णय होगा. ऐसा निर्णय होगा कि महाराष्ट्र की जनता के लिए, विकास के लिए डबल इंजिन सरकार जो चलेगी वो देश के हित, महाराष्ट्र के हित में काम करेगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.